सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक नवीन शिकवण लपलेली असते। या प्रवासात आपल्याला फुलं मिळणारच असे नाही, तर काट्यांवरती चालूनसुद्धा आपल्याला हा जीवन प्रवास तेजोमय आणि सुगंधित करायचा। मुलाच्या शाळेची वेळ झाली होती आणि त्याची बस पण येणार होती, तर मी सगळ्यात आधी त्याची बॅग पॅक करून घेतली, त्याचा टिफिन वगैरे बनवून दिला। आणि हो, आता हाफ डे चालू आहे शाळेचा, त्याच्यामुळे मी त्याला टिफिनमध्ये नाश्ता देऊन राहिली आहे। आणि नंतर लॉंग टाईम चालू झाला शाळेचा, तर भाजी पोळी वगैरे सर्व देणार आहे। हाय, हॅलो, नमस्कार, मी किरण, आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात झाली होती आणि आता तुम्हाला तर माहिती आहेच काय, मुलांच्या सुट्ट्या संपल्या आणि शाळेला सुरुवात झाली आहे। तर आपला 2 महिन्याआधीचा रुटीन आणि आत्ताचा रुटीन यात खूप मोठा फरक आहे। 2 महिन्यामध्ये उशिरा उठणं, उशिरा जेवणं, उशिरा सर्व कामं करणं, असं हे सर्व काही चाललं होतं। पण आता रुटीन वेगळा आहे। तर मी इथे सकाळी लवकर उठले, मुलाचा टिफिन बनवून दिला, त्याला शाळेत पाठवले आणि आता बाकीचे सगळी कामे करायला सुरुवात करणार आहे। तर चला मग, इथे मी घराची झाडलोट आधी करून घेते आणि पूर्ण वरच्या फ्लोअरपासून खालच्या फ्लोअरपर्यंत मी घराची पूर्ण क्लिनिंग करून घेतली आहे। आणि यानंतर मला भांडी पण लावायची होती, तर भांडी मी रात्री जेवणानंतर घासून ठेवते। ओली भांडी ट्रॉलीमध्ये लावली तर ट्रॉली खराब होतात, त्याच्यामुळे पूर्ण भांडे सुकल्यानंतर मी सकाळला भांडे लावून घेते। नाश्त्याची वेळ झाली होती, नाश्त्याला काय करायचं हा प्रत्येकालाच प्रश्न पडतो। तर आता तुम्हाला तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काय रोज रोज नाश्ता काय बनवावं काय नाही, तेच ते पोहे, उपमा, शेवयाचा उपमा, थालीपीठ खाऊन सगळं कंटाळले होते आणि इडली सांबर पण होतच राहते घरी। त्याच्यामुळे आता मी आज नाश्त्याला कुरकुरीत कांदा भाजी करून घेते। तर हे बॅटर माझ्या मुलीनीच सगळं तयार केलं होतं, त्याच्यामुळे मी रेसिपी शूट करू शकली नाही। तर आता तळण वगैरे काम म्हटलं तर मी मुलीला करू देत नाही। तर हे कुरकुरीत मस्त गरमागरम कांदा भाजी मी करून घेते। तेल आता छान कडकडीत गरम झालं आहे आणि आता या तेलामध्ये भजे सोडून घेते। आणि भज्यांमध्ये कांदा थोडा जास्तच वापरायचा, त्याने भजे छान आतून अशी हलकी फुलकी होतात। तर तयार आहे मस्त कुरकुरीत आपली कांदा भजी, तर नक्कीच करून पहा। तर तुम्हाला तर माहित आहे की आता शाळेचे दिवस लागले आहे, त्याच्यामुळे आता मुलांना फुटवेअरची वगैरे आवश्यकता असते आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एक फुटवेअर ओले झाले की दुसऱ्या शूजची आवश्यकता असते। त्याच्यामुळे आता आम्ही काही फुटवेअरची शॉपिंग केली आहे आणि शॉपिंग ऑफलाईनच आहे, ऑनलाईन नाही आहे। तर बघा काय केली शॉपिंग आम्ही ती, आणि फुटवेअर सोबत काही स्लीपर पण घेतले आहे। तर ही आहे पॅरागॉनची स्लीपर, मुलासाठी घेतली आहे आणि खूप लाईट वेट आहे आणि पायाला स्मूथी आहे, सॉफ्ट आहे, खूप छान आहे। तरी ती पडते आहे आम्हाला 120 रुपयाला। आणखी एक मुलासाठी बाहेर वगैरे जाण्यासाठी एक ही चप्पल घेतली आहे, तर ही पॅरागॉनचीच आहे आणि ब्राऊन कलर मध्ये आहे, छान शेप पण आहे याचा आणि खूप छान पायाला सॉफ्ट आहे। फुलसाठी हा व्हाईट शूज घेतला आहे, हा कम्फर्टचा आहे आणि हा मला पडला आहे 600 रुपयाला। तर तो आता उद्यापासून हा घालून जाणार आहे, खूप छान आहे, नरम आहे। आणि इतरांसाठी हे क्रॉक्स घेतले आहे, पडले आम्हाला 400 रुपयाला। तर ग्रे कलर मध्ये आहे आणि खूप छान सॉफ्ट नरम
आणि लाईट वेट आहे. बघा इथे मी डायनिंग पुसून राहिली. ओट्याची क्लिनिंग झाल्यानंतर माझा रुटीनच आहे की मी रोज डायनिंगची क्लिनिंग करून घेते. तर डायनिंगवर तेलकट डाग वगैरे सांडतात. मुलं खातात पितात तर काही ना काही त्यावर सांडवतात. तर त्याच्यामुळे छान आता मी माझा डायनिंग टेबल क्लीन करून घेतला आहे. तर बघा आता कसा दिसून राहिला माझा डायनिंग टेबल. इथे रोजच्या वापरातील बर्नीमधलं लोणचं संपलं होतं तर मी त्या आता बर्नीमध्ये लोणचं काढून घेतलं. आणि हे लोणचं मी तात्पुरतंच घातलं होतं. वर्षभराला लोणचं जे काही लागते ते मी वेगळं करून ठेवलं आहे. तर आजच्या जेवणामध्ये आहे पोळ्या, आंब्याचा रस, कढी, वरण, कारल्याची भाजी, फ्लावरची भाजी आणि भात. इथे संध्याकाळ झाली होती तर मी फेरफटका मारण्यासाठी टेरिसवर आली होती. तर खूप काळे ढग साचून आले होते आणि थंडगार वारा पण खूप वाहत होता. तर मी थोडंफार शूट घेतलं आहे. चला तर या लॉगला मग इथेच मी एंड करते. लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.